तर मित्रांनो, हे जे झाड दिसतं ना, ह्या झाडावर वीज पडली होती 2 दिवसापूर्वी. 2 दिवसापूर्वी या झाडावर वीज पडली होती. आज तारीख 21 आहे. म्हणजे 19 तारखेला इथं ह्या झाडावर वीज पडली. तुम्ही बघू शकता इथं इथले पानं जरा हे झालेले आहेत. आणि ह्याच विजेचा भपकारा जो आहे तो इकडे बसला होता. कुठं? ह्या बदामाच्या झाडावर. तर बदामाच्या झाडाची पानं बघा कशी जळालेली दिसतात. हे बघा. ह्या इथं वीज पडली होती. ह्या अशोकाच्या झाडावर मेन वीज पडली होती आणि त्याचा भपकारा जो आहे ना तो इथे बदामाच्या झाडावर पडला होता. त्यामुळे इथं बरेच पानं असे होरपळलेले दिसतात आपल्याला. हे बघा, हे पानं. हे ताजे पानं आणि हे होरपळलेले पानं बघा. होरपळलेले पानं पूर्ण उष्णतेनं विजेच्या. हे बघा. आणि हे ताजे पानं हे असे आहेत. खरे पानं असे आहेत हे. आणि पूर्णपणे काही ठिकाणी बघा हे तर तुटलेले फांदी इथे हे फाटे. आणि इथले पण पानं पूर्णपणे हे अशोकाच्या इथले पडलेले हे. आता ह्याचा जर पुरावा बघायचा झाला तर ही बघा खाली हिरवे पानं पडतात. सध्या वीज पडल्यामुळं त्या भागातले हिरवे पानं 2 दिवस झाले खाली पडतात वाळून. आणि तुम्ही जर बघितलं तर एक फांदी तुटून पडली होती ह्या विजेमुळं इथली. तर ह्या फांदीचं बघा हे टोक बघा कसं इथलं हे फांदी आहे. तर हे पूर्णपणे काळं दिसतं तुम्हाला. हे ऍक्च्युली कोळसा आहे. म्हणजे ते जळलेलं आहे. हे विजेमुळे जळलेलं आहे. तुम्ही जर आणखी बघितलं इथं तर ह्या भागामध्ये काळपटपणा झालेला आहे. इथं पण वीज असं ही तडाखा बसलेला आहे विजेचा. झाड बघितलं ना सगळं हिरवगार आहे. हिरवगार झाड हे विजेच्या तडाख्यामुळे खाली पडलेलं आहे. आणि हे कुठून पडलेलं आहे तर बघायला गेलं तर हे बघा इथं बघायला गेलं ना बघा ही फांदी बघा. इथले सुद्धा पानं होर पडलेत कारण इथं वीज पडलेली. हे जे दिसतंय ना ह्या फांदीचं काळं ते पूर्णपणे विजेमुळं काळं झालेलं आहे. आणि तिथली फांदी खाली पडलेली आहे. ज्या दिवशी रात्री 10 वाजता वीज पडली होती 19 तारखेला ढगाळ वातावरण होतं. बघू शकता किती काळं झालेलं आहे. आणि हे पानं सुद्धा बघा पानं कशी विजेच्या ह्याच्यामुळं भाजलेत पूर्णपणे. ते हळूहळू पडतात. इतर पानं बघा आणि तिथली पानं बघा कशी आहेत. हे बघा पानं कशी आहेत आणि तिथली बघा पानं कशी आहेत. ही आता वीज पडली होती त्या दिवशीच्या प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीदारानुसार हे पूर्णपणे आगीचा लोळा आहे जो तो घरामध्ये आला होता. पूर्णपणे त्या मध्येपर्यंत उजेड आला होता. इथे थिरंग्या मध्येपर्यंत गेल्या होत्या पूर्णपणे. आणि मोठा आवाज झाला होता. सर्व लोक घाबरले होते. तर हे तुम्ही बघू शकता. हे असं अशोकाचं झाड आहे. आणि ह्या अशोकाच्या झाडाच्या इथं वीज पडली होती. कुठं? इथं ह्या भागात. आणि ह्या भागातली सुद्धा पानं बदामाचे होर पडलेले दिसतात तुम्हाला. वीज इथं पडली होती. 19 तारखेची परवाची घटना आहे. हे बघा हे कशी झाडाची पानं आहेत. ह्या अशोकाचं झाड आहे. हे बघा पानं कशी इथले पानं जळालेले आहेत पूर्णपणे. आता बघूया कसं कसं होतं ते काही काही नाही. त्यामुळं वीज पडत असताना नेहमी झाडाच्या खाली थांबायचं नाही कधी वीज पडताना. कारण उंच झाडावर पडते. हे अशोकाचं झाड ह्या परिसरातलं सगळ्यात उंच झाड आहे. त्यामुळे इथे वीज पडली. तर पावसात किंवा ढगाळ वातावरणामध्ये उंच ठिकाणी कधीही थांबायचं नाही. हे याच्यावरून आपण शिकू शकतो. चला आपण बघितलं होतं 19 मार्चला वीज पडली होती. आणि आज पाहतोय आज आहे 7 मे. म्हणजे जवळपास 1.5 महिना
आणि ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये बघताय तुम्ही पूर्ण झाड जे आहे ते वाळलेलं आहे. जर आपण त्या दिवशी बघितलं होतं इथे पूर्णपणे इथं वीज पडली होती, पूर्णपणे जळून गेलेलं झाड वाळलेलं आहे. उंबराचा काही भाग वाळलेला आहे आणि तुम्ही जर इकडे बघितलं तर इथपर्यंत आहे, खाली काही भाग हिरवा आहे. म्हणजे जी वीज आहे ती वीज सुरुवातीला शेंड्यावर पडली, शेंड्यातून ह्या खोडातून वाहत 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 अशी जमिनीमध्ये गेली आणि जात असताना तिने मधून ह्या पूर्ण झाडाला जाळून टाकलं मधल्या बाजूनं. आणि हे जे काही फाटे राहिले ते कदाचित सालीतून वगैरे पाणी पुरवठा होत असेल त्याला, त्यामुळे हे झाड शेवटचे जे खालच्या बुडातले फाटे ते राहिलेले आहेत. त्याचा जर भपका बघितला आपण तर इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की हे जे बदामाचं झाड आहे ते सुद्धा वाळलेलं आहे. ह्या एक साईडनं हा फाटा चालू आहे, हा फाटा वाळलेला, म्हणजे किती जोरात वीज होती ती पूर्णपणे तुमच्या लक्षात येते. हे पूर्ण वाळलेलं आहे बघा. इथे वीज पडली होती. म्हणून पावसाळ्यात किंवा ढगाच्या वातावरणात किंवा कडकडाच्या गडगडाटी वातावरणामध्ये उंच झाडावर थांबू नये, यामुळेच म्हणतात.